मित्रांनो नमस्कार. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये आपण पाहतो की धैर्य आपल्या रूममध्ये शांत झोपलेला असतो. तेवढ्यात सावी हळूच रूममध्ये येते. ती धैर्याकडे पाहते आणि स्वतःशीच म्हणते, धैर्य तर पूर्ण झोपलेले आहेत. मग सावी धैर्याच्या जवळ जाऊन बसते. ती त्याचा हात आपल्या हातात घेते आणि खूप भावुक होऊन म्हणते, धैर्य, मला तुमचा खरंच अभिमान वाटतो. माझ्यावर एवढं सगळं झालं तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. तेवढ्यात धैर्य झोपेतच हलकंसं डोळे उघडतो आणि म्हणतो, हो सावी, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. हे ऐकून सावीला थोडं समाधान मिळतं आणि तिच्या चेहऱ्यावर हलकं हास्य येतं. पण इकडे दुसरीकडे दामिनीचा प्लॅन मात्र पूर्णपणे सुरू असतो. काही वेळातच पोलीस खाली येतात आणि सावीला आवाज देतात. सावी खाली येते आणि विचारते, काय झालं? तर पोलीस म्हणतात, तुम्हाला कोर्टात नेण्यासाठी आम्ही आलो आहोत, चला. हे ऐकतात सावी एकदम घाबरते आणि म्हणते, मी आत्ता नाही येऊ शकत. धैर्य झोपलेले आहेत, मी त्यांना सोडून कशी जाऊ? मग ती लगेच दामिनी मॅडमकडे पाहते आणि म्हणते, दामिनी मॅडम, तुम्ही सांगा ना, मी असून आम्ही थांबू शकत नाही का? पण दामिनी खूप खोटं प्रेम दाखवत सावीला समजावते. ती म्हणते, सावी, तुला जावंच लागेल, तू काळजी करू नकोस. धैर्य उठले की मी त्यांना सगळं सांगते आणि त्यांना घेऊन कोर्टात नक्की येते. सावी अजूनही टेन्शनमध्ये असते. ती म्हणते, मला एकदा धैर्याशी बोलायचं आहे, मला त्यांना सांगायचं आहे. पण दामिनी पुन्हा तिला समजावते आणि म्हणते, काही काळजी करू नकोस, तू जा, इथे आम्ही सगळं बघून घेऊ. शेवटी सावी नाईलाजाने पोलिसांसोबत निघते. सावी जाताना खूपच अस्वस्थ दिसते. तिच्या मनात एकच भीती असते, धैर्य उठल्यावर त्यांना कळेल तरी का की मी कोर्टात गेले आहे? सावी निघून गेल्यावर दामिनी एकदम ॲक्टिव्ह होते. ती अवंती आणि नीता यांना झटकून सांगते, तुमचं काम नाही का? मग जा, उगाच इथे उभं राहू नका, आणि त्यांना तिथून काढून टाकते. मग दामिनी इराला बोलावते आणि म्हणते, इरा, आता तुझं लक्ष फक्त धैर्यावर असायला हवं. धैर्य उठू नये, धैर्याला कोर्टात यायला मिळू नये. काही झालं तरी त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस आणि आम्ही कोर्टात असताना आमच्याकडेही येऊ देऊ नकोस. इरा हसत म्हणते, ठीक आहे आत्या, मी बघते, आणि दामिनी तिथून निघून जाते. काही वेळाने धैर्य झोपेतून जागा होतो. तो उठताच पहिल्यांदा म्हणतो, सावी सावी, पण रूममध्ये सावी नसते. धैर्य थोडा गोंधळतो आणि त्याला लगेच शंका येते. आणि इकडे सावीला पोलीस कोर्टात घेऊन येतात. कोर्टाबाहेर मीडिया उभी असते. सावी बाहेर येताच रिपोर्टर्स लगेच तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करायला तयार असतात. सगळ्यांची नजर फक्त सावीवर असते. आता पुढच्या भागामध्ये नक्की काय घडणार? धैर्य कोर्टात वेळेत पोहोचणार का? दामिनीचा प्लॅन यशस्वी होणार का? आणि मीडिया सावीला अजून किती त्रास देणार? हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.